यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. सोलापूरच्या विमानसेवेचे भिजत घोंगडे, फ्लाय 91 नो रेडी टू फ्लाय. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने अशा आशियाची म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. तशीच काहीशी अवस्था सोलापूरच्या विमानसेवेची सुरू आहे. सोलापुरातील होडगी रोड विमानतळावर सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 सप्टेंबर रोजी याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या महिन्यात सोलापूर दौऱ्यात आल्यानंतर 23 डिसेंबरपासून सोलापूरकरांसाठी फ्लाय 91 ही कंपनी गोवा आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. 23 तारखेला सोलापुरातनं दोन्ही उड्डाणं होणार आहेत, सोलापूर ते मुंबई, सोलापूर ते गोवा. यामुळे सोलापूरकर 31चे तसेच ख्रिसमस सुट्ट्यांचे सेलिब्रेशन करण्यासाठी गोवा आणि मुंबईकडे विमानाने जाण्याचे स्वप्न पाहत होते. आज बुकिंग सुरू होईल, उद्या बुकिंग सुरू होईल या आशेने 23 तारीख जवळ येण्यासाठी अवघा 12 दिवसांचा कालावधी राहिला तरी देखील बुकिंग सुरू झाले नाही. सोलापूर मंच तसेच विकास मंचच्या काही सदस्यांनी विमानसेवेचे क्रेडिट स्वतःला घेण्याच्या नावाखाली फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना मेलबाजी तसेच दमबाजी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विमानसेवेचा 23 डिसेंबरचा मुहूर्त टळणार असे दिसते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत सोलापूरच्या विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होऊ पाहत आहे. मात्र या कामी आता भाजपच्या निवडून आलेल्या 5 आमदारांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले तरच सोलापूरची विमानसेवा ठरलेल्या वेळेनुसार सुरू होऊ शकते. नाहीतर फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुन्हा विमानसेवेची वाट पाहावी लागणार. सद्यस्थितीमध्ये तरी फ्लाय 91 ही कंपनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार नाही असे कळते. याचे चिंतन आता सोलापूरकरांनी करणे गरजेचे आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेत झाला तब्बल 9 कोटी रुपयांचा अपहार. व्यवस्थापक अमित देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. सोलापूर डीसीसी बँकेच्या 238 कोटी रुपयांच्या कर्जवाटप प्रकरणात जबाबदार असणाऱ्या 35 आजी माजी संचालकांना डीसीसी बँकेने पाठवल्या नोटिसा. 238 कोटी रुपये आणि त्यावर 12% व्याज वसूल केले जाणार. नोव्हेंबर महिन्यात देशभर तब्बल 26,15,953 इतक्या विक्रमी वाहनांची झाली विक्री. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी साधला संवाद. 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करण्याच्या दिल्या सूचना. 1990च्या बॅचचे IAS अधिकारी संजय मल्होत्रा आज घेणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदाची सूत्रे. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी केली जाणार नाही. राज्यातील 2,40,00,000 लाभार्थी महिलांना डिसेंबरचा हप्ता येत्या 2 दिवसात जमा केला जाणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या शरद पवार तसेच आमदार उत्तम जानकर यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मार्कडवाडीमध्ये येऊन देणार उत्तर. सोलापूर जिल्ह्यात चालू हंगामात 1,40,000 हेक्टर ऊस गाळपासाठी तयार. साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांची माहिती. सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा आजपासून 100 केंद्रांवर सुरू होणार.
सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये खर्च करून दुभाजकांमध्ये चुकीच्या पद्धतीने लावली जात आहेत झाडे, त्यामुळे अनेक झाडे 8 दिवसात नष्ट. मुंबईतील कुर्ला भागात भरधाव वेगाने आलेल्या बसने 30हून अधिक लोकांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी. महाराष्ट्रातील बँकांमध्ये तब्बल 212 लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा, रिझर्व्ह बँकेच्या अहवालामध्ये माहिती. एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 1,13,236 कोटी रुपयांची आली परदेशी गुंतवणूक, राज्यपालांनी अभिभाषणात दिली माहिती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 91 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबरमध्ये जमा झाले 8,892 कोटी रुपये. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. बुकिंग करिता संपर्क 8007 700558. टाटा समूहाची कंपनी असलेल्या एअर इंडियाने गेल्या वर्षी 470 विमानांची दिली होती ऑर्डर, आता आणखी 100 विमाने खरेदी करणार. किसान मोर्चा आज दिल्लीकडे जाणार नाही. हरियाणाच्या खनौरी आणि शंभू सीमेवर आज शेतकरी करणार 1 दिवसाचे सामूहिक उपोषण. भारत बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, मात्र परराष्ट्र सचिव स्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल S.M. कृष्णा यांचे निधन, वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार, बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, 6,500 कुटुंबांची मागणी. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस राहणार हाडं गोठवणारी थंडी. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरूच, विरोधी पक्षनेते पदाचा चेहरा कोण असणार हे देखील अद्याप अनिश्चित. सर्व विभागांच्या सचिवांनी योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूम तयार करावी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला 100 दिवसांचे लक्ष. लालू प्रसाद यादव यांचा काँग्रेसला धक्का, म्हणाले इंडिया आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडेच द्यावं. भरधाव वेगात निघालेल्या कारला समोरून ट्रकची धडक बसल्याने बीडमध्ये भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.